चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षा गणित सोबतच आता आपण शालेय गणित सुद्धा या ठिकाणी सुरू करत आहोत। या ठिकाणी आज घेत आहोत बघा गणित इयत्ता तिसऱ्या वर्गाची लेक्चर सिरीज आपण आज या ठिकाणी सुरू करत आहोत आणि सोबतच आपण 3री ते 8वी सर्व वर्गाच्या लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत। चला तर आज आपण गणित इयत्ता 3री सुरू करूया। बघा ह्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हा जो भाग आहे गणित इयत्ता 3री दोन भागांमध्ये डिवाइड केलेला आहे। यातील विभाग पहिलामध्ये जर म्हटलं तर पहिलं लेक्चर होणार बघा भौमितिक आकृत्यांची ओळख, मग ते 1 ते 4 पेज नंबर। नेक्स्ट मध्ये संख्या ज्ञान, संख्या बेरीज बिन हातच्याची, नंतर वजाबाकी बिन हातच्याची, गुणाकार, नाणी व नोटा, मापन, त्यानंतर घेणार आहोत बघा आपण विभाग दुसरा। ह्यामध्ये घेणार आहोत आकृतिबंध, सममिती। आता बेरीज या ठिकाणी हातच्याची घेत आहोत, वजाबाकी ही सुद्धा हातच्याची घेत आहोत, गुणाकार, भागाकार, कालमापन, दिनदर्शिका, अपूर्णांक, माहितीचे व्यवस्थापन, अशा प्रकारे इयत्ता 3री संपूर्ण गणित या ठिकाणी आपण घेत आहोत। चला तर मग लेक्चरला आता सुरुवात करूया। पहिला विभाग पहिलामध्ये सुरुवातीला सांगता येते लेक्चर फर्स्ट भौमितिक आकृत्यांची ओळख। आता भौमितिक आकृत्यांची ओळख जर म्हटलं तर मागील उजळणी घेऊया सुरुवातीला आपण। मग त्यामध्ये चौकोन, त्रिकोण, वर्तुळ आपण यापूर्वी शिकलेलोच आहोत। चला आपण मागील इयत्तेत शिकलेल्या घटकाची थोडी ओळख करून घेऊयात। ह्यामध्ये सांगता येतात बघा उजळणीमध्ये चौकोन, त्रिकोण, वर्तुळ। आता नेमकं चौकोन म्हणजे काय तर आपण बघा हा कोन म्हणजे कोपरा, बघा हा एक कोन म्हणजे कोपरा, ज्याला चौ म्हणजे 4 कोन असतात। बघा चौ म्हणजे 4 आणि समोर सांगितलं कोन, ज्याला 4 कोन असतात त्याला आपण चौकोन हे शिकलेलो आहोत। म्हणजे याला किती कोन आहेत बघा 1 2 3 4, मग 4 चौकोन। ह्या ठिकाणी बघा 1 2 3 4 4 कोन चौकोन। ह्या ठिकाणी 1 2 3 4 4 कोन आहेत, म्हणजे त्या आकृतीला म्हणावं याचे चौकोन। नेक्स्ट मध्ये सांगता येते विविध त्रिकोण। मग त्रिकोण म्हणजे काय बघा, त्रि म्हणजे 3 आणि कोण म्हणजे कोन। बघा त्रिकोण म्हणजे 3 कोन। मग बघा या ठिकाणी 1 2 3 3 कोन आहेत म्हणजे आकृती त्रिकोणाची। या ठिकाणी 1 2 3 3 कोन आहेत म्हणजे आकृती त्रिकोणाची। बघा या ठिकाणी 1 2 3 या आकृतीला 3 कोन। या ठिकाणी 1 2 3 त्रिकोण। म्हणजे चौकोन आणि त्रिकोण ह्यामध्ये आपल्याला फरक लक्षात आलेला आहे। नेक्स्ट मध्ये घेऊया वर्तुळ, म्हणजे जो गोलाकार आकृती असते त्या गोलाकार आकृतीला आपण वर्तुळ असं म्हणतोय। मग त्याचे समजा लहान मोठे असू शकतात, हे लहान वर्तुळ आहे, हे मोठं वर्तुळ आहे, हे त्यापेक्षा थोडं छोटं वर्तुळ आहे, म्हणजे वर्तुळामध्ये लहान मोठेपणा। बघा नेक्स्ट मध्ये आता आपण जर म्हटलं तर या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा, खालील चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा व काढा, त्यांची नावे लिहा। आता या ठिकाणी जर चित्र म्हटले तर पहिलं चित्र सांगता येते बघा आपल्याला टीव्हीचं। मग टीव्हीचं चित्र जर म्हटलं तर त्याची आकृती आपल्याला ह्या पद्धतीमध्ये सांगता येते। बघा ही या ठिकाणी काढलेली आहे, ही टीव्हीची आकृती आहे। पण आता ही जर हे जे चित्र आहे चित्राची आकृती या साईडमध्ये सांगता येते, बरोबर आहे। हे झाले वरती चित्रे, खाली त्यांच्या या लाईनला आपल्याला आकृत्या काढावयाच्या आणि आकृत्यांची नावे या लाईनला द्यावयाची, बरोबर आहे। मग आता ह्या आकृतीचं नाव कसं काय आहे बघा, आयत। नेक्स्ट मध्ये ही जी आकृती आहे ही आकृती आता या ठिकाणी काढताना थोडीशी कमी जास्त झालेली आहे, पण ऍक्च्युअल तो काय आहे बघा असा चौरस आहे। बघा आपण ज्यावेळी
PPT वरती त्याला आपण सेट केलेलं आहे त्यावेळी तो आयात दिसत आहे, पण तो आयात न होता ही लांबी थोडी कमी असून ह्या पद्धतीमध्ये आहे. म्हणजे ह्या चारही साईड ज्या आहेत बघा, या चारही साईड ज्या आहेत त्याच्या तंतोतंत सारख्या आहेत आणि तंतोतंत सारख्या असतील तर त्याला म्हणतोय आपण चौरस. बघा ह्या आकृतीचं नाव काय आहे, चौरस. आणि ह्या ठिकाणी ही जी आकृती आहे ह्या ज्या दोन साईड आहेत बघा, ही साईड आणि ही साईड ह्या लांब आहेत आणि ही साईड व ही साईड ह्या थोड्या कमी लांबीच्या आहेत, बरोबर आहे. मग ही साईड आणि ही साईड कमी लांबीची आहे तर ही साईड व ही साईड जास्त लांबीची आहे. म्हणजे दोन साईड मग लांब आहेत आणि दोन साईड कमी आहेत, त्याला म्हणतोय आपण आयात. त्या आकृतीला काय नाव देतोय आपण, आयात. आता ह्या ठिकाणी ही आकृती ॲक्च्युअलमध्ये जी होती ती अशी लांबती आहे बघा, जे सांगतोय तुम्हाला थोडं समजून, ती अशी लांबती आहे बघा. फक्त PPT सेट करताना काय झालं तर ती आयाताची चौरस आकृती वाटत आहे, म्हणजे ती अशी ताणल्या गेलेली आहे, पण ती अशी असताना ह्या साईडला अशी दिसते बघा. नेक्स्टमध्ये हा पावाचा तुकडा आहे. पावाचा जो तुकडा आहे तो या ठिकाणी कट केला. मग कट केल्यानंतर इकडून असा एक त्रिकोण तयार झाला बघा, इकडून एक त्रिकोण तयार झाला आणि इकडून एक त्रिकोण तयार झाला. म्हणजे पावाचा तुकडा काय झाला तर हा दोन त्रिकोणांमध्ये विभाजित झाला. म्हणजे आकृती जर म्हटलं तर कशी करता येईल त्याची बघा. या ठिकाणी हा एक त्रिकोण, या साईडला असा एक त्रिकोण तयार झाला. म्हणजे थोडक्यात या आकृतीला तीन कोण होत आहेत ना बघा, हा एक कोण, हा एक कोण, हा एक कोण, तीन कोण होत आहेत, म्हणून ही आकृती बघा त्रिकोणाची. मग ह्या साईडला मध्ये कट केल्यानंतर काय झालं, या साईडला एक कोण तयार झाला बघा, हा एक त्रिकोण. म्हणजे हा इथून कट केल्यामुळं दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. मग या आकृतीचं नाव काय बघा, त्रिकोण. इथं नाव देऊन टाकू या आकृतीला. या आकृतीचं नाव आहे बघा त्रिकोण. त्यानंतर समोर आहे बघा एक मोबाईल फोन आहे. म्हणजे हा कसा, ह्या साईडला कमी लांबी आहे, ह्या साईडला कमी लांबी आहे आणि या साईडला काय झाली, जास्त लांबी झाली. ह्या दोन बाजू काय झाल्या, जास्त लांबीच्या झाल्या आणि ह्या दोन बाजू कमी लांबीच्या झाल्या. मग जर चौकोनाच्या दोन बाजू जास्त लांब होत असतील बघा, दोन बाजू जास्त लांब होत असतील आणि दोन बाजू कमी होत असतील तर तो चौकोन आहे. पण ज्याच्या दोन बाजू जास्त लांब आणि ज्याच्या दोन बाजू कमी लांब त्याला म्हणतोय बघा आपण आयात. आणि या ठिकाणी काय म्हटलं आपण, हाही एक चौकोनच आहे पण याच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या आहेत बघा. ही जेवढी आहे तेवढीच ही पण आहे, तेवढ्याच लांबीची ही पण आहे, तेवढ्याच लांबीची ही पण आहे. चारही बाजू सारख्या लांबीच्या आहेत. मग त्या आकृतीला म्हणतोय आपण चौरस. मग बघा, आणि या ठिकाणी जर म्हटलं तर ह्या दोन बाजू जास्त लांबीच्या आहेत, ह्या दोन बाजू ह्या समोरासमोरच्या दोन बाजू कमी लांबीच्या आणि ह्या दोन बाजू जास्त लांबीच्या. मग याला म्हटलं आपण आयात. पण यालाही चार कोण आहेत बघा, 1 2 3 4. ह्यालाही चार कोण आहेत, 1 2 3 4 बघा. ह्यालाही चार कोण आहेत, 1 2 3 4 बर. पण काय आहे, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या लांबीच्या असतात, सर्वांचीच लांबी सारखी असते, त्या आकृतीला म्हणतोय आपण चौरस. पण ज्या चौकोनाच्या दोन बाजू समोरासमोरच्या बाजू सारख्या लांबीच्या, ह्याही समोरासमोरच्या दोन बाजू सारख्या, ह्याही दोन बाजू सारख्या, पण ह्यांच्यामध्ये ह्या जास्त लांब आहेत तर ह्या कमी लांब आहेत, अशा आकृतीला म्हणतोय आपण, अशा चौकोनाच्या आकृतीला म्हणतोय आपण आयात. या ठिकाणी आता समोर काय झालं, एक बांगडी, वर्तुळाकार आकृतीमध्ये एक बांगडी दिलेली आहे, हातावरची बांगडी. मग ती कशी आकृती काढता येईल बघा, आपल्याला या पद्धतीमध्ये आकृती काढता येईल. आणि या आकृतीला नाव काय देतोय बघा आपण, वर्तुळ. म्हणजे थोडक्यात बालमित्रांनो, आपल्याला चौकोन म्हणजे काय, त्रिकोण म्हणजे काय, वर्तुळ म्हणजे काय, ह्या तीन गोष्टी या ठिकाणी आपल्या लक्षात आलेल्या आहेत. आणि चौकोनाचे दोन प्रकार आपल्याला समजले, एक
आयत म्हणजे काय आणि दुसरा चौरस म्हणजे काय, ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या. चला मग आता समोर चलूया. नेक्स्ट मध्ये बघा, आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. या ठिकाणी वरील चित्रातील त्रिकोण, वर्तुळे, चौकोन ओळखा. त्रिकोणाला लाल रंग द्या, चौकोनाला निळा रंग द्या व वर्तुळाला पिवळ्या रंगाने रंगवा. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय काय करायचं आहे बघा. सुरुवातीला आपल्याला ह्या ठिकाणी जर म्हटलं तर बघा, हे त्रिकोण म्हणजे थोडक्यात काय, तर हा झाला बघा या ठिकाणी आपल्याला त्रिकोण. हा काय सांगता येतं आपल्याला, त्रिकोण. त्यानंतर इथं समोर सांगता येतात बघा ही वर्तुळे आणि समोर सांगता येतात बघा आपल्याला चौकोन. ह्यांना वेगवेगळं ओळखायचे. त्रिकोण ओळखायचे या दिलेल्या आकृतीमध्ये कुठे कुठे आहेत, वर्तुळे कुठे कुठे आहेत आणि चौकोन कुठे कुठे आहेत हे ओळखायचे आणि मग त्यांना रंगवायचं कसं बघा. त्रिकोणाला लाल रंग बघा काय म्हटलं जाते, त्रिकोणाला द्यायचा बघा या ठिकाणी लाल रंग आणि मग सध्या आपण सिलेक्ट केलेला रंग आहे बघा लाल. मग या आकृतीत त्रिकोण कुठे कुठे दिसतात तर सर्वांना आपण लाल रंगाने रंगवूया. बघा या ठिकाणी दिसले आपल्याला त्रिकोण. या ठिकाणी दरवाजाला जो तोरण आहे तो त्रिकोणांचा दिसतोय, मग त्याला आपण लाल रंग देऊया. बघा आता या त्रिकोणाला काय झालं, बघा म्हणजे त्रिकोण आपण लाल रंगाने रंगवले. आणखी त्रिकोण कुठे दिसतात तर या ठिकाणी बघा, आता या दरवाजावरती दिसत नाही, ही खिडकी आहे, या खिडकीवरती सुद्धा त्रिकोण दिसत नाही. परत आता आपल्याला हा एक त्रिकोण दिसते, हा एक त्रिकोण दिसते. मग या पण त्रिकोणांना आपण लाल रंगाने रंगवूया. बघा आणखी त्रिकोण कुठे दिसतात बघा. आणखी त्रिकोण हे पण दोन त्रिकोण दिसतात, ह्यांना पण आपण आणखी लाल रंग देऊया. मित्रांनो आणखी आकृतीमध्ये त्रिकोण कुठे दिसतात बघा. ह्या लाईन पासून वरती जर म्हटलं तर फक्त हे त्रिकोण दिसले, हे दोन त्रिकोण दिसले, हे दोन त्रिकोण दिसले. मग इथून वरचे संपले. आता खाली बघूया. इथं त्रिकोण नाही दिसत, इथं त्रिकोण नाही दिसत, इथं त्रिकोण नाही दिसत. बघा आता ह्या ठिकाणी त्रिकोण दिसतात पुन्हा. हा मध्ये एक आयत आहे आणि आयताच्या बाजूला हा एक, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हे त्रिकोण दिसतात. मग त्याही त्रिकोणांना आपण आणखी लाल रंगाने रंगवूया. म्हणजे काय केलं बघा आपण, या चित्रातील संपूर्ण त्रिकोण आपण ओळखले, पहिले ओळखले आणि त्या संपूर्ण त्रिकोणांना आपण लाल रंगाने रंगविलं. आता समोर काय करायचं, चौकोन शोधायचे, त्यांना निळ्या रंगाने रंगवूया. मग आता काय करायचे, चौकोन शोधावयाचे आणि त्यांना निळ्या रंगाने रंगवावयाचे. मग चौकोन कुठे कुठे आहेत बघा. चौकोनाचे दोन प्रकार, चौरस आणि आयत, पण आपल्याला दोन्ही पण. आता हा दरवाजा, दरवाजा जो आहे इथून सुरुवात करूया. सर्वात पहिले हा एक चौकोन दिसते बघा, ह्याला आपण निळ्या रंगाने रंगवूया. हा चौकोन आपल्याला या ठिकाणी निळ्या रंगाने रंगवला. दुसरा चौकोन हा दरवाजा आहे बघा. हा दरवाजा पण आपल्याला सांगता येते ह्या पद्धतीमध्ये त्याला आपण निळ्या रंगाने रंगवून घेऊया. बघा थोडासा पतला पतला रंग देऊयात आपण. हा दरवाजा आपण या ठिकाणी निळ्या रंगाने रंगविला आहे. नंतर ही जी खिडकी आहे या खिडकीमध्ये वेगवेगळे, हा छोटा चौकोन, 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 अशी 6 चौकोनांची मिळून खिडकी तयार झालेली आहे. मग ह्याही चौकोनांना आपण रंगवून घेऊयात. बघा तर यांना आता जास्त न रंगवता आपण शॉर्टमध्ये अशा आडव्या लाईन मारूया. बघा म्हणजे खिडकीतील हा पहिला चौकोन रंगविला. आता हा सांगता येईल बघा आपल्याला दुसरा चौकोन, हा दुसरा पण चौकोन आपण रंगविला. आता घेऊया आपण तिसरा चौकोन, हा पण चौकोन आपण रंगविला.
आणि हे छोटे छोटे 6 चौकोन कसे चौरसाकृती झालेले आहेत बघा, म्हणजे यांच्या सर्व बाजू सारख्या लांबीच्या आहेत. हे छोटे छोटे 6 चौकोन आहेत, बरोबर आहे. मग त्यांना आपण निळ्या रंगाने रंगविले. हा एक राहिला बघा. म्हणजे खिडकी एकूण 6 चौकोनांची मिळून तयार झालेली आहे, त्यांना आपण निळ्या रंगाने रंगविले. आणखी चौकोन कुठे, तर वरती बघा या ठिकाणी हा जो बल्बच्या वरती बघा या ठिकाणी जो शो साठी लटकवलेला आहे तो चौकोन आयताकृती चौकोन, हा एक वर्तुळात चौकोनच येते. हा एक आयताकृती चौकोन, ह्याला पण आपण निळ्या रंगाने रंगवलं. हा एक आयताकृती चौकोन बघा, ह्यालाही निळ्या रंगाने रंगविलं. हा एक आयताकृती चौकोन, ह्यालाही निळ्या रंगाने रंगविले. आणखी कुठे, तर याला खालून हा एक चौकोन दिसते बघा, बरोबर घेऊया बघा. हाही आपण निळ्या रंगाने रंगविला. खालून परत एक छोटा, त्यालाही निळ्या रंगाने रंगविलं. हा एक बघा, हा खालून एक छोटा, त्यालाही निळ्या रंगाने रंगविलं. आता आणखी बघा कुठं, हा इथे एक चौकोन दिसते, हा एक चौकोन घ्या. याही चौकोनाला आपण निळ्या रंगाने रंगवूया बघा. आता हा दुसरा एक चौकोन दिसते, ह्याला सुद्धा आपण निळ्या रंगाने रंगवूया. हा एक चौकोन दिसते, ह्याला सुद्धा आपण निळ्या रंगाने रंगवूया. हा एक चौकोन दिसते बघा या ठिकाणी, ह्याला सुद्धा निळ्या रंगाने रंगवूया. हा चौकोन, ह्याला सुद्धा निळ्या रंगाने रंगवूया. आता खालील आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये हा चौकोन, म्हणजे या चौकोनामध्ये इथे एक तयार झाला, इथे एक तयार झाला, इथे एक तयार झाला, इथे एक, इथे असे 5 चौकोन आहेत. मग आता 5 चौकोन आपण निळ्या रंगाने रंगवूया. बघा या ठिकाणी परत या ठिकाणी 5 चौकोन, हा एक चौकोन, हा दुसरा चौकोन, हा तिसरा चौकोन, हा चौथा चौकोन, हा 5वा चौकोन. या सर्वांना आपण निळ्या रंगाने रंगवूया. समोर या ठिकाणी एक चौकोन सांगता येते बघा, हाही चौकोन आपण निळ्या रंगाने रंगवूया. आता जर आकृतीचा विचार केला तर बघा, हा इथून असा वरती काय झालं, हा सुद्धा एक चौकोन, म्हणजे आयताकृती म्हणता येईल याला. पण हा एक आयताकृती चौकोन, ह्याला सुद्धा आपण निळ्या रंगाने रंगवूया. म्हणजे आपण थोडक्यात काय केलं, तर या ठिकाणी आता चौकोन अजून दिसतात का, तर संपले. म्हणजे सर्व चौकोनांना आपण निळ्या रंगाने रंगविलेले आहे. आता नेक्स्ट मध्ये आकृती सांगता येते बघा आपल्याला आता वर्तुळाची. ही जी वर्तुळे आहेत बघा, या वर्तुळांना कोणत्या रंगाने रंगवायचे, तर पिवळ्या रंगाने. मग आता वर्तुळे कुठं, तर सुरुवातीला वरतून विचार करूया. ही इथं वर्तुळे 1 2 3 4 5, आणि या वर्तुळांना कोणता रंग घ्यावा, याचा पिवळा रंग. मग आता आपण पिवळा रंग घेऊया. मग सुरुवातीला ही छोटी छोटी वर्तुळे आपण पिवळ्या रंगाने रंगवूया. बघा आता या वर्तुळांना पिवळ्या रंगाने रंगविले. परत या दरवाजाच्या बाजूला एक खुंटीच आहे, मग हे वर्तुळे रंगवूया. परत वर्तुळे हे 3 सांगता येतात तिथं डिझाईन, मग त्यांना सुद्धा आपण रंगवूया. आता हे सुद्धा 3 वर्तुळे सांगता येतात, मग त्याही वर्तुळांना आपण पिवळ्या रंगाने रंगवूया. आता या ठिकाणी जर म्हटलं तर मोठाले 2 वर्तुळे, ह्यांना सुद्धा पिवळ्या रंगाने रंगवूया. आता जर वर्तुळे बघितली तर या ठिकाणी वर्तुळे सांगता येतात, ह्यांना सुद्धा पिवळ्या रंगाने रंगवूया. पहिलं मधील वर्तुळ आपण रंगविलं. नंतर खालचं घेऊया.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय केलंय बघा, आपण त्रिकोण हे आपण लाल रंगाने रंगविले, त्यानंतर चौकोन हे निळ्या रंगाने रंगविले आणि वर्तुळ हे पिवळ्या रंगाने रंगविलेले आहे.